नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज। नाशिकच्या ओझरमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे। याच्या घरी आता तपासणी होणार आहे। खराशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीनं छापेमारी केलेली आहे। आपण पाहतोय भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक छळाच्या इतर प्रकरणासंदर्भातच आता त्यासोबतच आता आर्थिक धागेदोरे तपासण्याचा सुद्धा प्रयत्न होत आहे। तसंच गेल्या काही दिवसांपासून आर्थिकदृष्ट्या खरातनं काय व्यवहार केले, कोणाशी व्यवहार केले, कसे व्यवहार केले या सगळ्या संदर्भात चौकशी तपासणी कसून सुरू आहे। आणि याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये ओझर इथं बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे। किरण ताजने आमचे नाशिकचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किरण, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? स्नेहा, खरं तर तब्बल 11 ठिकाणी ईडी आणि आयकर विभागाच्या माध्यमातून अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या अनेकांच्या घरी, कार्यालयात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं अशोक खरातनी बेनामी संपत्ती जमा केलेली आहेत अशा ठिकाणी ईडी आणि आयकर विभागाकडून छापेमारी केली जाते। सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे अगदी अशोक खरातचा तृप्तबाला नावाचा बंगला आहे। त्या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून ईडीचे अधिकारी हे दाखल झालेले होते आणि त्यानंतर आतापर्यंत सलग 14-15 तास ही चौकशी जी आहे ती केली जाते। महत्त्वाचा यामध्ये एक भाग म्हणजे अशोक खरातची जी कार आहे ती देखील या वेळेला सील करण्यात आलेली आहेत। दुपारच्या वेळेलाच या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर अशोक खरातचा जो मुलगा आहे तो आतमध्ये आहेत आणि त्याची आजी किंवा आणखी एक व्यक्ती असे जवळपास 3 ते 4 जण या बंगल्यामध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं ईडी आणि आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते माहिती घेत आहेत, विचारपूस करतायत, चौकशी करतायत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे महत्त्वाची कागदपत्र ईडी आणि आयकर विभागाच्या हाती लागलेले आहेत अशांचा जो एकूणच चौकशीचा जो भाग आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओझर या ठिकाणी देखील अशोक खरात याचे जे काही व्यावसायिक मित्र आहेत, व्यावसायिक संबंध ज्यांच्यासोबत आहेत त्यांच्या घरी देखील ईडीने छापेमारी केलेली आहे। अशोक खरातचं मिरगाव या ठिकाणी असलेलं जे ईशानेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूला असलेला जो फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी देखील सकाळपासूनच ईडी आणि आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी कसून चौकशी करतायत। वेगवेगळे जे कागदपत्र मिळालेले आहेत त्या सगळ्या अनुषंगाने अशोक खरातनं भोंदूगिरीच्या नावाखाली कशा पद्धतीनं हे पैसे कमवलेले आहेत, कशा पद्धतीनं रोकड जी आहेत त्याची अफरातफर केलेली आहेत। महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्या दरम्यान ज्या पतसंस्थांच्या मध्ये अशोक खरातनं खाते उघडलेले होते त्या खात्यांमध्ये अनेक ठिकाणी अशोक खरात हाच नॉमिनी आहेत, त्याचाच मोबाईल नंबर लिंक आहेत। अशा खात्यांचे जे पैसे आलेले आहेत त्यांच्यातनं कुठे पैसे गेलेले आहेत आणि त्यामधून जे व्यवहार गेलेले आहेत, जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्याचा देखील हिशोब आणि या सगळ्या दरम्यान जो ताळेबंद आहे तो ईडी आणि आयकर विभागाच्या माध्यमातून लावला जातोय। याच्यातला एक महत्त्वाचा बाब म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा जो संशय होता, हवाला रॅकेटचा जो संशय होता त्या दृष्टीने देखील अशोक खरातचं जी चौकशी आहे ती एका बाजूला केली जाते, दुसऱ्या बाजूला ईडी आणि आयकर विभागाकडनं देखील चौकशी केली जाते। त्यामुळे या सगळ्या दरम्यान अशोक खरातनं जे त्याचं काळं साम्राज्य उभं केलेलं होतं त्यात आता थेट ईडी आणि आयकर विभागाची देखील एंट्री झालेली आहेत आणि त्यांच्याकडनं जोरदार या सगळ्या दरम्यान चौकशी केली जाते। नक्कीच किरण, खरं तर ईडी तर चौकशी करते, आयकर विभाग पण आता यात उतरलेला आहे आणि खरं तर सकाळपासूनच 11 ठिकाणी एकूण खराशी संबंधित 11 ठिकाणं जी त्याची आहेत, मग घर म्हणू नकोस, त्याचं ईशानेश्वर मंदिर म्हणू नको किंवा त्याचं ऑफिस म्हणू नको किंवा इतर त्याची काही संबंधित ठिकाणं म्हणू नको, या सगळीकडेच छापेमारी सुरू आहे। मात्र आता ज्या व्यावसायिकाच्या संदर्भात किंवा ज्या व्यावसायिकाच्या ठिकाणी घरावर छापेमारी सुरू आहे या व्यावसायिकाबद्दल काही माहिती मिळते का आणि खरातचं आणि याचं कनेक्शन कशा प्रकारे असण्याची माहिती एकंदरीत काही अपडेट्स आहेत का या सगळ्या संदर्भात? खरं तर जो व्यावसायिक आहे त्याच्या घरी जो ईडी आणि आयकर विभागाने छापा टाकलेला आहे त्याच्याकडनं देखील महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात। अशोक खरातनं अनेक ठिकाणी जे व्यवहार केलेले आहेत, जे मालमत्ता घेतलेली आहेत त्याच्यामध्ये तो पार्टनर देखील आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तो त्यांचा नातलग असल्याची देखील माहिती मिळते। एक दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अशोक खरातचे जे राजकारण्यांशी संबंध होते अशा राजकारण्यांशी देखील जो ओझर इथला जो व्यावसायिक आहे त्याचे देखील त्यांच्याशी संबंध आहेत। त्यामुळे हे एकूणच जे संपर्काचं जाळं आहे ते पाहता ईडी आणि आयकर विभागाकडनं या सगळ्या संबंधी सखोल तपास केला जातोय आणि अशोक खरातशी निगडीत जे आहे ते सगळे या निमित्तानं
IT आणि ईडीच्या रडारवर आहेत ते देखील या निमित्तानं गोत्यात येण्याची शक्यता आहे. किरण, स्नेहा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलास तू की कदाचित या व्यावसायिकाशी चौकशी केल्यानंतर किंवा त्याच्या घरी तपासणी केल्यानंतर कदाचित इतर राजकीय नेत्यांशी, इतर मंडळींशी, राजकीय क्षेत्रातल्या मंडळींशी सुद्धा या व्यावसायिकाचा संबंध असू शकतो असं म्हणालास तू. मात्र याच्यानंतर आणखी काही राजकीय मंडळींची नावं या निमित्तानं गोत्यात येण्याची शक्यता आहे? अगदी खरं आहे. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला, आपण थेटपणे नाव घेऊ शकत नाही, कारण अद्यापपर्यंत ईडी आणि आयकर विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण जर नाव जाहीर केलं तर चौकशी दरम्यान देखील त्याचा अडथळा निर्माण होऊ शकतो. मात्र आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ओझर या ठिकाणचा असलेला जो व्यावसायिक आहे त्याचे एका राजकीय नेत्याशी संबंध आहेत आणि अशोक खरातचे देखील त्याच्याशी संबंध आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या मालमत्ता आहेत त्यामध्ये देखील अनेक ठिकाणी तो भागीदार आहेत आणि भागीदार असल्या कारणानं आलेला जो पैसा आहे तो नेमका कुठून आला याचा शोध आता IT आणि ईडीकडनं घेतला जातोय. यामधला आणखी एक भाग म्हणजे ज्या वेळेला जो ओझर इथला जो व्यावसायिक आहे त्याचे काही कुटुंबातील सदस्य हे जे खराचे नातेसंबंध किंवा थेट संबंध होते ज्या राजकारण्याशी त्याच्या घरी शिकण्यासाठी होते अशी देखील आपल्याकडे माहिती आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता हा तपास पुढे सरकत असताना ओझर इथल्या बांधकाम व्यावसायिकांपर्यंत हा तपास येऊन ठेपलेला आहे. येत्या काळामध्ये तो थेट त्या राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत देखील जाऊ शकतो. स्नेहा, धन्यवाद किरण या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल. तर आपण पाहतोय ओझर इथं, नाशिकमधल्या ओझर इथं एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे आणि अशोक खराशी याचा संबंध आहे. कदाचित त्याचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येते.